तर मित्रांनो, आज आपण वर्ग 10 मॅथ 2 मधील ट्रॅग्नोमेट्रिक त्रिकोणमिती या पाठावरील महत्वाचे प्रश्न, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने ते खूप महत्वाचे असतील. त्या अगोदर आपण भाग 1 पार्ट 1 वरती प्रत्येक चॅप्टरवर इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि भाग 2 वरती सुद्धा आपला पहिला चॅप्टर कव्हर झालेला आहे. आता आपण एक ट्रॅग्नोमेट्री वरती अगोदर घेतलेला आहे, तर यामध्ये आज आपण काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर आपण आज यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण पाहिला तर तुमचा जो काही ट्रॅग्नोमेट्री वरील पूर्ण कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील आणि तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे ते लक्षात येईल. तर आज आपण इथे पहिला प्रश्न घेतलेला आहे की साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा आणि टॅन थिटाची किंमत काढायची. आपल्याला हा चॅप्टर करत असताना काही सूत्रे महत्वाचे आहेत, तर ते सूत्रे आपल्याला पाठ असायला किंवा माहित असणे गरजेचे आहे. तर आपण हे उत्तर काढत असताना आपल्याला साइनची किंमत आणि कॉस काढायला सांगितलेलं आहे. इथे आपल्याला पायथागोरसचा थेरम वापर करून सुद्धा आपण ते काढू शकतो आणि किंवा आपण काही पॉसिबिलिटीज आहेत त्यानुसार सुद्धा काढू शकतो. तर आपण आज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1 या सूत्रानुसार काय करायचे आपल्याला ते काढायचे आहे. मग इथे आपल्याला साइनची किंमत माहित आहे 7/25 चा स्क्वेअर प्लस जशास तसे लिहून घेऊ. आता 7 चा वर्ग आपल्याला 49 आणि 25 चा 625 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता काय करू आपण की 49 आणि 625 हे 1 कडे घेऊन जाऊ, म्हणजे इथे आपला कॉस वर्ग थिटा राहील आणि 1 हे तिकडे गेल्याच्या नंतर वजा होईल, म्हणजेच 49/625. आता काय करायचे, कॉस वर्ग थिटा बरोबर या दोन्हीचा गुणाकार करायचा. मग 625 × 625 मायनस 49 छेद जशास तसा. आता यानंतर काय करायचे की या दोन्हीची वजाबाकी करायची, म्हणजे कॉस वर्ग थिटा बरोबर या दोन्हीची वजाबाकी जर आपण केली 5 9 15 9 गेले तर 6 येतील. त्यानंतर आपले इथे 11 4 गेले तर 576 आपल्याला मिळतं. दोन्ही बाजूचे जर आपण वर्गमुळे घेतले, स्क्वेअर रूट घेतले, तर आपल्याला कॉस थिटा बरोबर इथे 24 येऊन जातं. आता आपली कॉसची किंमत इथे निघालेली आहे. आता आपल्याला टॅनची किंमत काढायला सांगितलेली आहे. मग इथे आपण काय करू की मग टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेदामध्ये कॉस थिटा असा एक आपला फॉर्म्युला आहे. मग यानुसार आपण किंमत ठेवून देऊ. साइनची किंमत आपल्याला 7/25 दिलेली आहे आणि कॉस थिटाची किंमत आपण काढलेली आहे 24. आपले इथे 625 घ्यायची राहिली. हे 625 म्हणजे 24 छेदात आपले काय आलेले 25 आलेले आहेत, म्हणजेच इथे 24 छेदामध्ये काय असेल 25 असेल. मग हे 25 आणि हे 25 आपण कॅन्सल करू, म्हणजे आपले टॅन थिटा बरोबर काय मिळेल आपल्याला 7/24 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर आपलं टॅन इथे भेटलं आपल्याला आणि इथे काय मिळालेलं आहे कॉस. तर हे दोन उत्तर आपल्याला इथे मिळालेली आहेत. तर आपल्याला जर सूत्र माहित असेल तर आपल्याला व्यवस्थितपणे ते सोडवता येतं. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. तर आपल्याला आपण दुसरा प्रश्न घेतलेला आहे की जर टॅन थिटा बरोबर 304 तर सेक थिटा आणि कॉस थिटा काढायचे आहे. तर मागील प्रश्नासारखेच आपल्याला इथेही काय करायचे आहे की एक फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे टॅन दिलेला आहे आणि सेक काढायचा आहे, म्हणजेच आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. आता इथे आपण एक किमती ठेवून देऊ. एक जशास तसा टॅनची किंमत आपल्याला 3/4 दिलेली आहे. 3/4 कंसाचा वर्ग घ्या, पुढील भाग जशास तसा लिहू. आता 1 अधिक 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 पुढील भाग जशास तसाच. आता 16 1 16 अधिक 9 छेदामध्ये 16 बरोबर सेक वर्ग थिटा. 16 आणि 9 किती होतील 25 छेदामध्ये 16 बरोबर सेक वर्ग थिटा. आता दोन्ही साइडचे जर आपण स्क्वेअर रूट घेतले तर आपल्याला काय मिळेल
तर आपल्याला मिळेल इथे सेक बरोबर सेक थिटा बरोबर 25 साठी 5 आणि 16 साठी 4. सेक थिटा आपल्याला 5/4 मिळाला. आता आपल्याला कॉस थिटा काढायचा आहे. मग कॉस थिटा साठी 1 काय असतं, सेक थिटा असतं. मग कॉस थिटा बरोबर 1/4 सेक थिटा आहे. सेक थिटाची किंमत आपल्याकडे आलेली 5/4. मग काय होईल, कॉस थिटा बरोबर 4/5. तर हे अंशामध्ये गेलं, 4 1 4, म्हणजेच तुमचं किती आलं, 4/5 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर आपला पुढील प्रश्न. तर आपण क्वेश्चन नंबर 3 घेतलेला आहे, प्रूव्ह दॅट. दिसतंय? तर इथे आपल्याला सिद्ध करायचे आहे की साइन वर्ग थिटा छेदामध्ये कॉस थिटा प्लस कॉस थिटा आणि बरोबर सेक थिटा असं दिलेलं आहे. तर असा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय की आपल्याकडे ही एक बाजू दिलेली असती आणि ही एक बाजू, म्हणजे ही आपली RHS आणि ही LHS, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड्स, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू. तर इथे आपल्याला काय करायचे आहे की डावी बाजू आपल्याला घ्यायची आणि त्याला पूर्ण सोडून आपल्याला उत्तरामध्ये काय करायची की उजवी बाजू आणि डावी बाजू इक्वल आणून दाखवायची. मग LHS घेऊ आपण अगोदर. काय दिलेलं आहे, साइन वर्ग थिटा छेदामध्ये कॉस थिटा प्लस कॉस थिटा. आपण डावी बाजू घेतलेली. आता इथे आपल्याला काय करायचे आहे की इथे ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, म्हणजे साइन वर्ग थिटा जशाच तसा राहील. कॉसने कॉसला गुणल्याच्या नंतर अधिक कॉसचा स्क्वेअर थिटा होईल आणि छेद आपला तोच आहे, कोणता, कॉस थिटा. आता काय होईल आपल्याकडे की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असतो आणि छेदामध्ये कॉस थिटा आहे. मग इथे आपण 1 का घेतला, तर इथे असं लिहू आपण की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असतो. आता 1/cos थिटा म्हणजेच काय असतं, सेक थिटा. आलं आपलं उत्तर. आता हे का घेतलं आपण, तर सेक थिटा बरोबर काय असतं, 1/cos थिटा असतं. म्हणजेच आपली LHS बरोबर काय आलं, RHS. दोन्ही साईड आपल्या इक्वल आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रूव्ह दॅटचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. तर यानंतर आपण प्रूव्ह दॅट मध्ये दुसरा प्रश्न घेतलेला आहे की कॉस वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा आणि बरोबर 1. तर इथे आपली जी काही डावी बाजू आहे LHS अगोदर आपण घेऊ उत्तरामध्ये. कॉस वर्ग थिटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थिटा ही आपली डावी बाजू झालेली आहे. आता आपण काय करू की इथे आपण कॉस वर्ग थिटा गुणिले 1 सेक वर्ग थिटा असं घेऊ, कारण 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय राहतं, सेक वर्ग थिटा असतं. मग आता आपल्याला इथे सेक कॅन्सल करू आपण, म्हणजे कॉस वर्ग थिटा गुणिले 1 कॉस वर्ग थिटा. असं का, तर सेक थिटा बरोबर 1 काय असतं, कॉस थिटा असतं. आता इथे आपण कॉस कॉस कॅन्सल केलं तर काय उरलं आपल्याकडे, 1 उरलेला आहे, म्हणजेच आपली LHS बरोबर RHS. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर आपला प्रश्न पुढील. आपण प्रश्न 5 प्रूव्ह दॅट मध्ये कॉट थिटा प्लस टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा इंटू सेक थिटा असं आपल्याला उत्तर दाखवायचं आहे. मग इथे आपल्याला काय करायचं की आपण ठरल्याप्रमाणेच आपलं LHS घेऊन टाकायचं अगोदर, म्हणजे कॉट थिटा प्लस काय येईल आपलं टॅन थिटा. दोन्ही मधून आपण आता काय करू, एक घटक कॅन्सल करू, म्हणजे आपण हा कॉट कॅन्सल केला तर आपल्याला काय भेटेल की कॉटच्या ऐवजी आपण 1 टॅन थिटा प्लस टॅन थिटा असं आपण घेऊ शकतो, कारण कॉट थिटा बरोबर असतं 1 टॅन थिटा. नंतर आता इथे हा गुणाकार करून घेऊ आपण. मग 1 अधिक टॅन टॅनला गुणल्याच्या नंतर टॅन वर्ग थिटा आणि छेदामध्ये तुमचा टॅन थिटा. आता 1 अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजेच काय असेल आपलं, सेक वर्ग थिटा छेदामध्ये टॅन थिटा. इथं सेक कसा आला, तर 1 अधिक
टॅन वर्ग थिटा बरोबर असतं सेक वर्ग थिटा. आता आपण काय करू की सेक आणि टॅनच्या पूर्ण दोन्ही किमती आपण चेंज करून घेऊ, बदलू. म्हणजेच आपल्याला काय करता येईल की किंवा इकडेच घेऊ, इथे एक छेदामध्ये कॉस वर्ग थिटा छेदात साइन थिटा आणि छेदामध्ये कॉस थिटा. हे कसं झालं तर आपल्याला इथे आपण सेक थिटा बरोबर असतं एक छेदामध्ये कॉस थिटा आणि टॅन थिटा बरोबर असतं साइन थिटा छेदामध्ये कॉस थिटा. नंतर आपण हा एक कॉस आणि इथे दोन आहेत, हा एक कॉस कॅन्सल करू. म्हणजे आपल्याकडे इथे एक छेदामध्ये कॉस थिटा राहिला आणि त्याच्या छेदामध्ये काय राहिलेलं आपलं साइन थिटा. तर आता इथे आपलं असं होईल की मग एक छेदात कॉस थिटा गुणिले साइन थिटा. तर हे जे छेदात साइन आहे आपल्याला कोसेक थिटा आणि सेक थिटा दाखवायचं आहे. किंवा आपण इथे तर आपल्या इथे काय होईल की मग इथे आपण आता गुणाकार मध्ये आणू, याला भागाकाराची गुणाकारामध्ये येत असताना एक छेद कॉस थिटा गुणिले हे साइन आणि ते एक छेदात आहे म्हणजे याचं काय होईल एक छेदामध्ये साइन थिटा. आता एक छेद कॉस थिटा म्हणजेच काय असतं सेक थिटा गुणिले एक छेद साइन म्हणजेच कोसेक थिटा. आता आपल्याला सेक आणि कोसेक आणि सेक फक्त उलट झालेले म्हणजेच आपण इथे असं घेऊ शकतो कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. म्हणजेच आपलं LHS बरोबर RHS हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. फक्त असा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय माहिती पाहिजे, पूर्ण फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. आपण प्रश्न क्रमांक 6 घेतलेला आहे की साइन 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. तर आपल्याला 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा असं उत्तर आणायचं आहे. आणि आपल्याला दिलेली जी काही आपली डावी बाजू आहे म्हणजे LHS तर ती कोणती आहे आपली साइन 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा असं दिलेलं आहे. मग आपण काय करू की इथे 4 आहे दिलेलं, चौथा घात आहे, तर आपल्याकडे असा कुठलाच फॉर्म्युला नाही म्हणून आपण याला 2 मध्ये कन्व्हर्ट करू. म्हणजेच आपल्याला असं घेता येईल की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये साइनचा स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे काय आपल्याकडे की ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. आपण यानुसार हे लिहिलेलं आहे. म्हणजेच आपल्याकडे ए प्लस बी आणि ए मायनस बी. आता आपल्याला काय करायचं की पुढची स्टेप जी आहे आपली, तर आपल्याकडे असं घेऊ आपण की एक कंसात साइनचा स्क्वेअर थिटा मायनस कॉसचा स्क्वेअर थिटा. आता हा एक आला कुठून तर असं लिहू आपण इथे समोर की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असतो म्हणून तो 1 घेतला. आता 1 ने आपण या कंसाला गुणलं तर तेच उत्तर येईल आपलं. म्हणजेच काय उत्तर येईल साइनचा स्क्वेअर थिटा मायनस कॉसचा स्क्वेअर थिटा. आता इथे काय करायचं आपल्याला की हे साइन कॅन्सल करायचं. मग साइन कॅन्सल जर आपण केलं तर त्या बदल्यात आपण असं घेऊ शकतो की 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता हा साइनच्या बदल्यामध्ये आलेला आहे कारण आपला एक फॉर्म्युला आहे असा की साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असतं. मग इथे आपण काय केले की हे कॉस इकडे घेऊन गेलो तर काय होईल आपलं साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1 मायनस काय होईल आपलं कॉस स्क्वेअर थिटा होईल. म्हणजेच या साइनच्या ऐवजी आपण काय घेतलं, या साइनच्या ऐवजी ते 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा घेतलेलं आहे. आता आपल्याकडे मायनस मायनस प्लस होईल आणि 1 आणि 1 2 म्हणजेच 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा असं उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजेच LHS बरोबर काय होईल आपलं RHS, कारण हे आणि हे सारखं आलेलं आहे. खूप मोठा प्रश्न वाटतो परंतु एकदम सोप्या पद्धतीने फक्त पहिल्या स्टेपला त्याला काय करायचे ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर तर ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्म्युलेमध्ये त्याला काय करायचं कन्व्हर्ट केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर काढायला सहज शक्य होतं. पुढील प्रश्न पाहू. तर महत्वाच्या प्रश्नामध्ये आपण एक 7 नंबरचा प्रश्न घेतलेला आहे की टॅन थिटा प्लस 1 छेद टॅन थिटा बरोबर 2.
तर आपल्याला असं दाखवायचंय की टॅन वर्ग थिटा अधिक 1 टॅन वर्ग थिटा बरोबर 2च आलं. मग इथे आपण पहिलं काय करू की उत्तरामध्ये सुरुवातीला आपल्याला स्क्वेअर आणायचा आहे, म्हणजे आपल्याकडे इकडे आणायचा आहे, म्हणून आपण इथे दोन्ही बाजूचे स्क्वेअर घेऊ. म्हणजेच कंसामध्ये टॅन थिटा अधिक 1 टॅन थिटा टॅन वर्ग थिटा आणि किंवा कंसाचा वर्ग घेऊ आणि बरोबर 2चा वर्ग घेऊ. आपण असं याला मांडलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय की हे झाल्याच्या नंतर आपल्याला हा a प्लस बी म्हणजेच a प्लस बी चा स्क्वेअर बरोबर म्हणजेच a चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला या कंसाची काय करायची आहे, मांडणी आता करायची आहे. म्हणजेच a चा स्क्वेअर म्हणजे काय येईल आपल्याकडे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 गुणिले a काय आहे आपल्याकडे परत टॅन थिटा गुणिले 1 टॅन थिटा, त्याच्यानंतर काय बी चा स्क्वेअर म्हणजेच बी ला 1 चा स्क्वेअर छेदामध्ये टॅन स्क्वेअर थिटा बरोबर 2चा स्क्वेअर किती होईल इथे 4. ही झाली त्याची मांडणी. आता इथे आपण हे आणि हे कॅन्सल करू शकतो, सारखा भाग 2 ने 1 ला गुणला म्हणजे आपल्याकडे टॅन वर्ग थिटा प्लस 2 प्लस 1 छेदामध्ये टॅन वर्ग थिटा बरोबर किती आलं 4. सिंपल आहे. आता काय करायचे, हे 2 इकडे घेऊन जायचे, मायनस होतील, म्हणजे टॅन वर्ग थिटा प्लस 1 टॅन वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2. आता हे जशाच तसं टॅन वर्ग थिटा प्लस 1 छेदामध्ये टॅन वर्ग थिटा बरोबर 4 मधून 2 गेले तर उरले 2. पहा हे आणि ते दोन्ही बाजू कशा आहेत आपल्या इक्वल आलेलं आहे. म्हणजे इथे आपण LHS लिहायचं राहिलं होतं, LHS बरोबर काय आलेलं आपल्याला RHS मिळालेलं आहे. तर फक्त स्क्वेअर घेतला आणि त्या फॉर्म्युल्यानं त्याचं काय केलं आपण विस्तार केलेला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ट्रॅग्नोमेट्री त्रिकोणमिती या प्रकरणातील काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित प्रश्न आपण पाहू. निश्चितच तुम्हाला हे जे काही प्रश्न आज घेतलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहेत, म्हणून व्यवस्थित 1-2 वेळेस जर पाहून घेतला आपण हा व्हिडिओ तर आपल्याला व्यवस्थित हे सर्व प्रश्न समजतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.